बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं तालुक्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी शहीद वीर जवानांच्या आईवडिलांचा शाल, श्रीफळ व साडी चोळी देऊन यथोचित सत्कार व सन्मान करून 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करून शहीद वीर जवान विठ्ठल बारपदे व चंद्रकांत भाकरे यांच्या आईवडिलांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून सन्मान करण्यात आला। यावेळी तामगाव पोलीस पथकाकडून मानवंदना तसेच एनसीसीच्या विद्यार्थ्यांची परेड व सलामी देऊन कार्यक्रम सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी नायब तहसीलदार विकास शिंदे, सुनील जुनघरे, हरिभाऊ उकरडे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी लांडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी कोमल रोडे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधव, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। आज 26 जानेवारी 2025 आपल्या देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन आहे आणि 75वा वर्धापन दिन। 26 जानेवारी 1950 ला आपल्या स्वतंत्र भारतानं एक राज्यघटना स्वीकारली, संविधान स्वीकारलं आणि ते लोकांनी तयार करून लोकांना अर्पण केलं। जे आपणच तयार केलं आणि आपल्याला समर्पित केलं। प्रजासत्ताकचा अर्थ काय तर जनतेची सत्ता। गणराज्य बनलं भारत, रिपब्लिक ऑफ इंडिया त्याला म्हणतो आपण। प्रजेची सत्ता म्हणजे प्रजासत्ताक। तर 1950 पासून जे आपल्या प्रिअम्बल म्हणजे प्रास्ताविकात आहे राज्यघटनेच्या, एक चार ओळीचं म्हणजे कमीत कमी शब्दात लिहिलेलं प्रास्ताविक आहे, पण त्याच्यामध्ये खूप गर्भित अर्थ आहे, पूर्ण सार आहे राज्यघटनेचा। त्याच्यात म्हणलेलं आहे की आपल्याला सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय, बंधुता, स्वातंत्र्य हे जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत प्रजासत्ताक अस्तित्वात येत नाही। आणि याची जबाबदारी सर्वांची आहे, प्रत्येक नागरिकाची आहे। फक्त आपण 26 जानेवारी साजरा करतो आणि विसरून जातो तर हे होता कामा नये। जोपर्यंत हे फ्रेंच राज्यक्रांतीने आपल्याला दिलेले जे तत्व आहे, समता, स्वातंत्र्यता आणि बंधुत्व, हे जोपर्यंत आपल्या देशामध्ये अस्तित्वात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या देशात प्रजासत्ताक येणार नाही। केवळ प्रजासत्ताक दिन साजरा करून भागणार नाही। आपल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकानं स्वतःचं कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून राज्यघटनेचा आणि त्याच्या मूलभूत तत्वांचा स्वीकार करणं आवश्यक आहे। मी जास्त बोलत नाही कारण हे औचित्य नाही जास्त बोलण्याचं। मी परत एकदा तहसील प्रशासनाच्या वतीनं, शासनाच्या वतीनं सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद।